हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्वजण. माझ्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर बघा, बेसिंगपासून केली आज सुरुवात. आज मला घासायचं होतं बेसिंगची हालत बघा कशी झाली आहे. तर चला म्हटलं आपल्या मैत्रिणीसोबत सुद्धा शेअर करू आपण हा व्हिडिओ. तर बघा, आपण हे बेसिंग कितीही घासलं तर चला मग हे बेसिंग कसं स्वच्छ करायचं पाहू. मग आपण एकदम सोपी घरगुती उपाय सांगतो तुम्हाला आणि पटकनशीर निघून जाते. आता आपण होममेडच बनवणार आहोत. हे बेसिंग घासायसाठी एकदम नव्यासारखं चमकते बघा. ओळखायला येईल नाही किती काही तुमचं जुनं बेसिंग असलं तर एकदम छान चमकून जाईल ते नव्यासारखं. तर त्याच्यासाठी बघा काही सामानाची आपल्याला गरज आहे. काही तुम्हाला विकत आणायची गरज नाही बघा. घरगुती सामानातूनच थोडंफार आपण याचा उपयोग करून बघा लिक्विड तयार करू. त्याच्यासाठी घेतलेलं आहे बघा एक भांडं. या भांड्यामध्ये आपल्याला लिक्विड तयार करायचं आहे बघा. त्याच्या अगोदर टाकली मी त्याच्यामध्ये डिशवॉश. आता तुमच्या घरी जर डिशवॉश तुमच्याजवळ जर नसेल तर तुम्ही आपलं सर्फसुद्धा घेऊ शकता बघा. त्याच्यामध्ये थोडीशी आता लिक्विड टाकलेली आहे मी. डिशवॉश लिक्विड टाकल्यानंतर बघा त्याच्यामध्ये टाकली आता शॅम्पू. तर शॅम्पू बघा म्हणजे कोणती शॅम्पू घेतली तरी चालेल. तर शॅम्पू आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि शॅम्पू टाकल्यानंतर बघा आपल्याला आता तिसरं जे त्याच्यामध्ये लागणार आहे ते आहे बघा टूथपेस्ट म्हणजेच कोलगेट. आता आमच्या बाईने सकाळीच बघा एवढं मोठं पेस्ट असल्यानंतरही घेतलं ते कैचीनं कापून. तर मी म्हटलं काय करायचं, तर चला मग आपल्याला नाहीतरी काम आहेच म्हटलं टूथपेस्टचं. तर बघा असं त्यातलं पेस्ट मी काढून घेतलं. पेस्ट काढून घेतल्यानंतर बघा आता जे आपण डिशवॉश घेतलेलं आहे, डिशवॉश, शॅम्पू आणि टूथपेस्ट, तर हे काय करायचं बघा आता त्याला मिक्स करून घ्यायचं आपण पूर्ण बघा. एकजीव करून घेऊ आता, मिक्स करून घेऊ. हे आपण मिक्स केल्यानंतर बघा आपलं लिक्विड तयार होते आणि खरोखर हे करा तुम्ही ट्राय करून बघा. नक्कीच खरंच खूप याने आपल्याला फायदा मिळते. कितीही जुनं बेसिंग असलं आणि मार्बलचं सुद्धा वॉश बेसिंगसुद्धा असलं तर त्याच्यासाठी सुद्धा बघा खूप उपयोगी आहे. 2-3 फायदे आहेत बघा. तुम्हाला सांगते मी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही. आता बघा हे लिक्विड पूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आहे मी. पूर्ण एकजीव झालेलं आहे बघा ते लिक्विड. आता हे लिक्विड मिक्स केल्यानंतर बघा आपण काय करायचं, हे जे बेसिंग आहे ते सुकलेलं आहे तर त्याच्यावर आपण अगोदर नळ चालू करून बघा त्याच्यावर टाकते आता मी पाणी. म्हणजे जे लिक्विड जे आहे हे आपला बेसिंगला लावण्यापूर्वी आपण अगोदर काय करायचं तर बघा पाण्याने अगोदर ते बेसिंग आहे ते ओलं करून घ्यायचं. आता नळ केला चालू बघा, असं चारी बाजूला पाणी टाकून घ्यायचं. आता घेतलं बेसिंग ओलं करून. आता आपलं जे लिक्विड आहे बघा, जे बेसिंग आहे आता बेसिंगला लावण्यासाठी तयार आहे. तर बघा घेतलं मी आता लिक्विड आणि हे लिक्विड बघा तुम्ही स्क्रबने सुद्धा लावू शकता आणि हाताने सुद्धा लावू शकता. पण मी हातानेच लावते कारण हाताने आपल्याला म्हणजे पूर्ण साईडला कोपऱ्याने कॉर्नरमध्ये सुद्धा चांगलं व्यवस्थित लावता येते. तर बघा मी चारही बाजूला आता कॉर्नरमध्ये चारही बाजूला बघा अगोदर टाकून घेत आहे ते लिक्विड आणि नंतर लिक्विड टाकल्यानंतर बघा हाताने ते पूर्ण बेसिंगमध्ये मी पसरून घेणार आहे. तर असं बघा तुम्ही सुद्धा असंच लिक्विड तयार केल्यानंतर बघा बेसिंगमध्ये अगोदर असं टाकून घ्यायचं. आणि आता बघा आता करत आहे मी हाताने, आता घेत आहे त्याला चांगलं पसरवून. आपण हातानं छान असं पसरवून घेतलं तर बघा ते लिक्विड छान असं लागते त्या बेसिंगला. आणि लिक्विड पसरवून झालं आपलं म्हणजे आपण बेसिंगला लावून घेतलं. तर बेसिंगला लावल्यानंतर बघा 5 मिनटं तरी आपल्याला ते लिक्विड तसंच सोडून द्यायचं आहे. त्या बेसिंगला काही करायचं नाही, घासायचं नाही किंवा त्याच्यावर पाणी मारायचं नाही. 5 मिनटं आपण ते लिक्विड जे आहे ते तसंच ठेवून देऊ. आता तुम्हाला या बाउलमध्ये बघा थोडंसं लिक्विड दिसत असेल उरलेलं. थोडंसं लिक्विड तुम्हाला उरलेलं दिसत आहे बघा. याचासुद्धा आपण पुढे वापर करणारच आहोत. तर ते धुवून बघा टाकून द्यायचं नाही. ते भांडं जे आहे ज्याच्यामध्ये आपण लिक्विड तयार केलं ते भांडं द्यायचं आता बाजूला ठेवून.
आणि हाताने बघा कसं घेतलं मी, चारही बाजूला पूर्ण पसरवून घेतलेला आहे. कुठलाही कोपरा, कोणतीही जागा बेसिनची सुटलेली नाही. तर बघा असंच लावून घ्यायचं. आता पूर्ण लिक्विड लावून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ठेवते मी भांड्यामध्ये आणि ते साईडला ठेवून देते. ते टाकून द्यायचं नाही पाणी, कारण त्याचा उपयोग सांगतेच मी तुम्हाला समोर काय आहे तर आपल्याला. आता बघा 5 मिनटं हे असंच ठेवून दिल्यानंतर ते जे लिक्विड जे आहे ते पूर्ण छान असं त्याला लागते, बेसिंगला लागते. म्हणजे मग आपण जेव्हा घासतो तेव्हा आपल्याला आणखीन रिझल्ट त्याचा चांगला मिळतो. तर बघा 5 मिनटं झाल्यानंतर आता तुम्हाला चम्मचमध्ये दिसत. आता तुम्ही म्हणसाल हे पांढरं काय आहे चम्मचमध्ये, तर हे आहे बघा बेकिंग सोडा. गोड सोडा आहे तो आपला खाण्याचा, जो आपण पकोडे भजे बनवण्यामध्ये वापरतो. तर तो बघा मी 2 अडीच चम्मच, कारण माझं बेसिंग हे वॉश बेसिंग जे आहे ते मोठं आहे, किचन सिंक जे आहे ते बघा मोठं आहे. तर तुम्ही तुमच्या बेसिंगनुसार तुम्ही यूज करा. तर मी बघा 2 अडीच चम्मच ते टाकलेलं आहे आणि छान चारी बाजूला असं पसरवून घेतलेलं आहे. एका जागेवरच टाकायचं नाही बघा, पूर्ण असं पसरवून घ्यायचं ते. आणि जेवढं मोठं बेसिंग तेवढं बघा सोडा वापरण्यात म्हणजे काही कंजूसी करायची नाही. लिक्विड जे आपण तयार केलं त्याच्यात बघा पूर्णपणे असं मी 3 चम्मच आता ते लिक्विडवर जे सोडा आहे तो 3 चम्मच टाकून ठेवला. आता बघा टाकून ठेवल्यानंतर घ्यायची स्क्रबची घासणी, स्क्रब घ्यायचं बघा. आणि जे आता लिक्विड जे आहे हे पूर्णपणे छान असं आता लागलेलं आहे आपल्या बेसिंगला. आता आपण ते बेसिंग बघा स्वच्छ चांगलं घासून घेऊ. तर बघा कॉर्नरमध्ये पूर्ण जे आहे, आपण कितीही स्वच्छ केलं हे किचन तरी रोजच्या वापरामुळे झालं. आणि जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्या इकडे जर खारं पाणी जर असेल तर त्या खाऱ्या पाण्याचेही सुद्धा खूपच डाग पडतात. भांड्यावर म्हणा, स्टाईलवरती म्हणा, बेसिंगवरती म्हणा, खूपच त्याचे डाग पडतात. तर त्याच्यासाठी सुद्धा आपण हे लिक्विड यूज करू शकतो. तर बघा मी पूर्ण चारही कोपरे कॉर्नर बघा घासून घेत आहे आणि पूर्ण बेसिंगसुद्धा. आता बेसिंग घासून झालं. आता बघा जे आपल्या भांड्यामध्ये बघा लिक्विड आहे त्यानं काय केलं मी, की जे आजूबाजूची जी स्टाईल आहे, स्टाईल आणि नळ हे सुद्धा घासून घेतलेले आहेत. तर आता चला मग आपण आता ते धुवून काढू. तर बघा एका ग्लासमध्ये घेतलं मी पाणी. एका ग्लासमध्ये पाणी घेतल्यानंतर बघा थोडं थोडं ते अगोदर जे आपण नळ घासलेले आहे त्याच्यावर सुद्धा टाकायचं आणि बेसिंगमध्ये सुद्धा टाकून घेतलं. घासलेलं आहे ते पूर्ण स्वच्छ असं काढून घ्यायचं. तुमचं बेसिंग जर जास्त खराब झालेलं असेल तर बघा एका यूजमध्ये जर नाही झालं तर परत दुसऱ्या याच्यात ट्राय करायचं, स्वच्छ निघून जाते. आता तुम्हाला दाखवतो मी जवळून. आता जवळून दाखवत आहे तुम्हाला. बघा नळ किती स्वच्छ आहेत आणि बघा या नळाला आणि या किचन सिंकला बघा 4 वर्ष झालेली आहे तरी पण आणखीन नव्यासारखं चमकत आहे. नळसुद्धा नवीनसारखे चमकत आहे. आता बेसिंग बघा, बेसिंग दाखवते तुम्हाला कसं स्वच्छ निघालं. अगोदर तुम्ही बघितलंच असेल कसं होतं बेसिंग. तर आता बघा किती छान दिसत आहे. तर अशा प्रकारे बघा कमी मेहनतीत आणि घरच्या साहित्यातून बघा आपण छान असं बेसिंग घासून काढलं. आणि ह्या किचनमधला जो भाग आहे त्या स्वच्छ दिसायलाच पाहिजे. आता आपण जे बघा भांड्यामध्ये लिक्विड ठेवलं होतं, आता इकडे दिसत आहे तुम्हाला वॉश बेसिंग दिसत आहे. तर आता जे आपण लिक्विड जे आहे ते लिक्विडने आता हे स्वच्छ करणार आहोत. बघा तुम्ही कसं झालेलं आहे नळ आणि वॉश बेसिंग. तर आपल्याजवळ जे लिक्विड उरलं होतं त्याच्यात बघा आपण थोडं पाणी टाकलेलं होतं तरी पण आपल्या ते उपयोगी आहे. तर बघा हे हिरव्या कलरचा जो स्क्रब दिसत आहे तुम्हाला ते घेतले कारण त्यानं स्क्रॅच पडत नाहीत. तर नळ घासून घेते मी अगोदर. नळ घासून घेतल्यानंतर बघा बेसिंगमध्ये सुद्धा थोडं थोडं टाकते आणि बेसिंगसुद्धा ते घासून घेते आणि खूप स्वच्छ निघते बघा. वॉश बेसिंग झालं, सिंक झालं किचनमधलं. आणि स्टाईलवर वगैरे बघा पाण्याचे खारे डाग पडतात किंवा स्टाईल कॉर्नरला बघा गंदी दिसते. तर तुम्ही हे जे लिक्विड आहे ना हे लिक्विड वापरून खरंच खूप स्वच्छ काढू शकता. पूर्ण ते खाऱ्या पाण्याचे डाग जे आहेत, पूर्ण गंदगी आहे जे पूर्ण साफ होते. आता मी लिक्विड जे आहे ते वॉश बेसिंगमध्ये टाकलं आणि बघा हलक्या हाताने पूर्ण ते आता घेत आहे आता मी ते घासून.
तर घासल्यानंतर आता जेव्हा आपण हे पाण्याने स्वच्छ धुवू तेव्हा बघा तुम्हालाही बघितल्यानंतर विश्वास बसणार नाही की खरंच एवढं स्वच्छ या लिक्विडनं निघालेलं आहे म्हणून. आणि आणखीन म्हणजे एक गोष्ट की तुम्ही आणखीन एक गोष्ट ॲड करू शकता. तुमच्याकडे जर विनेगर असेल, व्हाईट विनेगर, तर तुम्ही ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करू शकता. पण माझ्याकडे काही विनेगर नव्हतं तर मी जे आहे त्या सामानातून, कारण याच्यामधून सुद्धा खूप असा फरक पडला अगोदरल्यापेक्षा. आता बघा सिंक झालेलं आहे, हे घासून झालेलं आहे. आता आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. आणि बघा असं म्हणजे बेसिंग तर आपण वॉश बेसिंग आणि किचन सिंक तर बघा आपण डेलीच घासतो, पण 8-15 दिवसातून जर आपण असं लिक्विडनं जर स्वच्छ केलं ना तर पाण्याचे डागही त्याच्यावर राहत नाहीत आणि दिसायला खूप छान वाटते. घरामध्ये बघा कितीही आपण साफसफाई केली तर किचन सिंक झालं, वॉश बेसिंग झालं, याच्यावर काही असे डाग वगैरे पडले तर ते छान दिसत नाहीत साफसफाईला सुद्धा. तर बघा आता बेसिंगसुद्धा धुवून झालं. वॉश बेसिंग धुवून झाल्यानंतर बघा आजूबाजूला जे पाणी आहे ते पाणी एका कपड्याने घेतलं, मी पुसून घेत आहे आता. आणि बघा तुम्हाला जवळून दाखवते किती छान निघालं स्वच्छ. कुणी म्हणणार नाही की 4 वर्षापासून बघा हे वॉश बेसिंग यूजमध्ये आहे. एकदम नवीन सारखं असं वाटते की आजच हे वॉश बेसिंग घरामध्ये बसवलेलं आहे बघा. आणि अशाच लिक्विडचा वापर करून बघा तुम्ही तुमच्या घरातील स्टाईलवरले डाग झाले, किचन सिंक झालं, वॉश बेसिंग झालं, घरातील वस्तू बघा अशा स्वच्छ करू शकता आणि घर चमकवू शकता, तेही घरच्या साहित्यातून. तर बघा असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हीसुद्धा लिक्विड बनवून बघा घरातील वस्तू अशा चमका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर